मालेगावमधल्या चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणामध्ये आता न्यायासाठी ग्रामस्थ आणि कुटुंबियांकडून आमरण उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे। यावेळेला उपोषणकर्त्यांसोबत आमचे प्रतिनिधी विशाल मोरे यांनी संवाद साधलाय, पाहूया। आज आपण आलो आहोत मालेगाव तालुक्यातील डोंगराळे याच ठिकाणी, जे पीडित कुटुंब आहे आणि काही नागरिक आहेत आणि गावकरी आहेत, ते या पीडित मुलीला न्याय मिळावा म्हणून आज उपोषणाला बसले आहे। त्यांची काय मागणी आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। भाऊ, काय सांगाल? काय माझ्या पुतणीवर जो अमानुषपणे अत्याचार झालेला आहे आणि खून करण्यात आले, ते आता पुढे कोणत्याही लेकीवर, प्रत्येक घरात लेक आहे, प्रत्येकाच्या घरात एक यज्ञ आहे, या कुठल्याही लेकीवर असा अत्याचार होऊ नये यासाठी हा लढा आहे। ज्या नराधामाने केलंय त्याला त्वरित फाशी झाली पाहिजे, यासाठी आम्ही आमरण उपोषणासाठी बसलो। असा एक कायदा केला पाहिजे। 30 दिवसाच्या आत अशी जर घटना घडली कुठे महाराष्ट्रात, तर तात्काळ 30 दिवसाच्या आत त्याचा निकाल लावून त्याला फाशी देण्यात आली पाहिजे। आणि यासाठी हे आमरण उपोषण आहे। सरकारला एवढीच विनंती करेल की लाडकी बहीण म्हणून चालणार नाही, लाडकी बहिणीसाठी काहीतरी कायदा हवा। आणि जनतेच्या मनामध्ये या घटनेबाबत एवढा रोष वाढलेला आहे की जनता काहीही करू शकते। म्हणून सरकारला मी विनंती करते की तुम्ही यज्ञाला लवकरात लवकर न्याय द्या। तुम्ही जर यज्ञाला न्याय देत नसाल तर त्या आरोपीला तुम्ही आमच्या हवाली करा, आम्ही यज्ञाला बरोबर न्याय देऊ। आणि जोपर्यंत यज्ञाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत अखंड असंच हे आमरण उपोषण चालूच राहणार। नुसत्या कायद्याच्या नावात बदल करू नका, तर कायद्यात बदल करा आणि आम्हा महिला भगिनींना सुरक्षित करा। नाही तर येणाऱ्या काळात आम्हालाच कायदा हातात घ्यावा लागेल आमच्या संरक्षणासाठी। जर तुमच्याने होत नसेल तर आम्हाला सांगा, आम्ही आमचं संरक्षण, आमच्या लेकींचं संरक्षण आम्ही करायला सक्षम आहोत। मुख्यमंत्र्यांनी या उपोषणकर्त्यांना भेट घेऊन त्यांचं एक सांत्वन करून त्यांना एक आश्वासन दिलं पाहिजे। अशा प्रकारच्या विविध मागण्या आता या ठिकाणी उपोषणकर्त्यांनी केल्या आहेत। मी विशाल मोरे, लोकशाही न्यूज, मालेगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।